हॅलो. तर लाईक अँड प्लॅनर्स बद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. सगळ्यांनी कृपया लक्ष द्या. ज्यांना लाईक अँड प्लॅनर्स हा आजार होतो त्यांच्यासाठी हे आहे महत्त्वाचं. बऱ्याच लोकांना आजकालचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हा त्वचेचा विकार आहे, तो प्रतिकारशक्तीच्या दोषामुळे होतो. याच्यात होतं काय की आपली प्रतिकारशक्ती जर चांगली राहिली तर ते लवकर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, लवकर बरं व्हायला मदत होते. पण बहुतांश पेशंटचं काय आहे ना, लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे काही पेशंट्सला अगदी काही हफ्ते, काही महिने, तर काहींना अगदी काही वर्ष देखील त्रास देऊ शकतं. तर याच्यामध्ये याला बऱ्याच प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत, त्यांनी ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं. पण त्या असं अशी लस सारखी किंवा व्हॅक्सिन सारखं ट्रीटमेंट नाही की एकदा केलं जादू झालं. नो. मग तुम्हाला आपलं जीवनशैलीबद्दल आणि आपल्या प्रतिकारशक्तीबद्दल आपलं जबाबदारी ती सुधारण्यासाठी जबाबदारी घेणं आहे. त्याच्यासाठी जीवनशैली एकदम नॅचरल किंवा नैसर्गिक केली तर खूप चांगलं, म्हणजे लवकर बरं होतं आणि ट्रीटमेंटला लवकर प्रतिसाद मिळतो आणि औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आजकाल जी जीवनशैली म्हणजे त्याला डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट हे 4 गोष्टी आहेत. आहार, विहार, तणाव निवारण आणि झोप, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आहारामध्ये काय आहे, हा प्रतिकारशक्तीचा दोष का होत चाललाय का, आपण जे आहारामध्ये प्रक्रिया केलेली अन्नाचं प्रमाण वाढत चाललंय. रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, रिफाईंड फ्लोर म्हणजे मैदा, बेकरी, हॉटेलचे पदार्थ, याचं प्रमाण जास्त होत चाललंय. किंवा आता जो काही पेशंट्सला जो अशा लाईक अँड प्लॅनर्स किंवा काही इतर विकारांमध्ये देखील जे ग्लुटेन आहे गव्हामध्ये, आजकाल जो गहू खातोय आपण त्याच्यातलं जे ग्लुटेन प्रोटीन आहे त्याच्यामुळे देखील ह्या ऑटोइम्युन डिसऑर्डर्स वाढता आहेत. तर शक्यतो रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, बेकरी, गहू हे टाळा. गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी आहारात घ्या. पालेभाज्या, फळभाज्याचं प्रमाण जास्त राहू द्या. गावरान गाईचं दही, ताक, तूप शोधा. किंवा ग्रामीण भागात त्यांनी गावरान, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी गावरान गाई आणणे, तिचं संगोपन करणे आणि त्याच्याशी निगडीत आपला आहार ठेवणे. म्हणजे गाईचा आहार देखील सकस राहिला, व्यवस्थित बिन फवारायचा राहिला. हे मूळ घास न खाऊ घालता गाईंना देखील चांगला गवत खाऊ घालते, त्याच्यावरती फवारे मारलेले नाही. अशा गाईच्या दूध, दही, ताक, तूप आपल्या आहारात पाहिजे, जेणेकरून मग आपल्या आहारातले जे लाभदायक जीवाणू जे आहेत त्याची संख्या वाढते. आपण जे स्प्रे केलेलं इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स किंवा कीटकनाशक, जंतुनाशक किंवा हे जे मार्कर आहे आजकाल सगळ्या भाजीपाल्यावरती, ते आपल्या आहारात जातं पोटामध्ये आणि आहारातले जे आपले लाभदायक जीवाणू जे आहेत त्याची संख्या कमी होत चालली त्याच्यामुळं. आणि हानिकारक जीवाणू आपल्या जीवन पद्धतीचे, आपल्या लाईफस्टाईलमुळे, आपलं खाणं, त्याच्यामध्ये हानिकारक जीवाणूंचं प्रमाण वाढतंय. त्याच्यात भर म्हणजे हे ग्लुटेन, गव्हातलं जे ग्लुटेन प्रोटीन आणि जर्सी गायच्या दुधात, जर्सी किंवा हायब्रिड संकरित गायी ज्या आहे जर्सी, एचएफ, त्या गायींच्या दुधामध्ये जे काही प्रोटीन आहे, केसिन, त्याने देखील आपले प्रतिकारशक्ती किंवा आतड्यातलं आरोग्य जे आहे ते खराब होते. त्याला गट डिसबायोसिस म्हणतात. त्याच्यामुळे इंटेस्टायनल परमिएबिलिटी म्हणजे आतड्यामध्ये बारीक बारीक जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते ती खराब होते, त्यातनं छिद्र पडतात आपल्या आतड्यात आणि त्यातनं नको त्या गोष्टी आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होतात. त्यामुळे देखील हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स किंवा प्रतिकारशक्तीचे दोषामुळे जे प्रकार आहेत त्वचेचे, सांध्याचे, दम्याचे, हे वाढत चाललेले आहेत. तर आहारावरती सगळ्यांनी हेल्दी आहार घेणं आवश्यक आहे. हॉटेलिंग बाहेर खाणं जेवढं शक्यतो टाळा. प्रत्येक वेळी शक्य नाही, 70-80% आपण घरी असल्यावर तरी करणं आहे. बाहेर गेल्यावर आपण लग्न समारंभ, कार्यक्रमात गेलो किंवा कुठं टूरला गेलो, ट्रिपला गेलो तर तिथं आपल्याला ते घेणंच आहे. त्यात तिथे देखील सॅलड्स आणि हंगामी फळं आपल्याला परवडतील असेल त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं अशा वेळेस. मग त्याने देखील आपल्याला मदत होऊ शकते. झोप खूप महत्वाची. झोपेने देखील आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
विश्रांती जर व्यवस्थित नसेल किंवा स्लीप डेप्रिवेशन म्हटलं जातं त्याला, त्यामुळं स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि त्याच्याने देखील बरेच स्ट्रेस इंड्यूस्ड आजार वाढतात. डायबिटीज, बीपी, इव्हन त्वचेचे विकार देखील झोप जर चांगली नाही झाली तर त्याने प्रतिकारशक्ती खालावून ते वाढत राहतात. तर विश्रांती खूप महत्त्वाची आहे. एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव होत चाललाय. आपण पूर्वी खूप चालणं राहायचं सगळ्यांचं, त्याच्यामुळं सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहायचं. आता आपली बैठी जीवनशैली होत चालली. गाड्यामध्ये प्रवास जास्त होतोय, त्याच्यामुळे देखील आपल्याला आजाराला बळी पडतोय आपण. आणि तणाव निवारण, स्ट्रेस मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं. स्ट्रेस मॅनेजमेंट करायला पूर्वी बरेच संधी होत्या, पण आता उलट आपलं जे आपण म्हणतो सुखसोयी निर्माण झाल्यात, पण त्या सगळ्या सुखसोयी आपण जे काही गॅजेट्स आहेत, मोबाईल, टीव्ही किंवा याच्याने आणखी स्ट्रेस वाढलाय, आपला तणाव वाढलाय. तर तो कमी करण्यासाठी निसर्गात जाणं, फॉरेस्ट पार्क म्हणतात, तर निसर्गाच्या सानिध्यात जाणं, नदी किंवा ट्रिपला जाणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि चांगला मित्रपरिवार किंवा चांगल्या मित्रांच्या सानिध्यात जाऊन गप्पा गोष्टी करणं हे आजकाल खूप मोबाईलमुळे ते कमी होत चालले. पर्सनली व्यक्तिशः मोबाईलवरती न मारता गप्पा, मेसेजिंग न करता व्यक्ती पर्सनली आपण ते केलं पाहिजे. आणि आपले काही छंद जोपासणं गरजेचं आहे. तर हे थोडक्यात जे आहे ना, आपली जीवनशैली जर आपण सुधारली तर हे आजार सगळे कमी होऊ शकतात आणि त्याला मेडिसिन देखील कमी लागू शकतात. नाहीतर मग त्याला रेग्युलर कंटिन्युअस काही आपल्याला मेडिसिन सुरू ठेवणं आहे.